नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 मध्ये आपण आज ठाणे जिल्ह्यासाठी म्हणजे ठाणे वनवृत्तामधील अंदाजित कटऑफ आणि तुमची धाव चाचणीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांमधून एका जागेसाठी किती विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आता उरलेलं आहे, स्पर्धा किती उरलेली आहे आणि तुम्हाला ग्राउंडमध्ये नेमके मार्क किती घ्यायचे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला 54 मार्क असतील लेखीमध्ये, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की तुमचं ग्राउंड जर चांगलं असेल तर तुमचा नंबरसुद्धा मेरिट लिस्टमध्ये लागू शकतो. आणि या वनवृत्तामध्ये जे पण विद्यार्थी टी मधून फॉर्म भरलेला असेल, जे पेसा क्षेत्रामध्ये आहेत ते सुद्धा, आणि ज्यांनी नॉन पेसा क्षेत्रामधून फॉर्म भरले आहेत त्यांनीसुद्धा खूप कमी कॉम्पिटिशन तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो उरलेलं आहे, कारण की जागा या भरपूर आहे आणि तुमच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते खूप कमी उरलेले आहे. कारण की यामध्ये खूप कमी विद्यार्थी हे टीमध्ये उरलेले आहे. जवळपास 4550 विद्यार्थी हे फक्त उरलेले आहे धाव चाचणीसाठी पात्र यादीसाठी जे विद्यार्थी उमेदवार दिसत आहेत त्यानुसार. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व कास्टचा मेरिट बघणारच आहोत. त्याआधी अजूनपर्यंत आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर एक काम करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. आणि ज्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांना लिंक मिळणार नाही आहे ते टेलिग्रामवर जाऊनसुद्धा आपलं चॅनल जॉईन करू शकता. काय टाईप करायचं आहे तर @पोलीस भरती 03 हे टाईप केलं तर तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल. आपल्या चॅनलवर 5400 विद्यार्थी हे जुळलेले आहे आतापर्यंत. तुम्हीसुद्धा जुळून घ्या. दर गुरुवारी आपण पोलीस भरतीचा 100 मार्कचा पेपरसुद्धा फ्री देत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण संपूर्ण कास्टनुसार कॉम्पिटिशन बघूया आणि कट ऑफ बघूया. तर पहा, आपण स्क्रीनवर बघू शकता, आपण हा टेबल बनवलेला आहे. हा टेबल तुम्हाला समजणार नाही पण आपण समजावून सांगणार आहे. कॉन्सन्ट्रेशनने व्हिडिओ पहा. जर एकदा समजला नाही तर पुन्हासुद्धा बघू शकता तुम्ही. तर पहा, सर्वप्रथम आपण तुम्हाला आधीच सांगितलं की सर्वात कमी कॉम्पिटिशन हे टीसाठी राहिलेलं आहे, पेसा आणि नॉन पेसा. तर या व्हिडिओमध्ये आपण बघा टीपासून सुरुवात करणार आहोत. तर पहा, टीमध्ये सर्वसाधारणसाठी नॉन पेसामध्ये 6 जागा आहे. पेसा क्षेत्रामध्ये ठाणेमध्ये 4 जागा आहे आणि सर्वसाधारणमध्ये, आणि पालघरमध्ये पेसा क्षेत्रामध्ये एकूण जागा आहेत किती 25 सर्वसाधारणमध्ये. भरपूर जागा आहे. आणि कॉम्पिटिशन जर बघायला गेलो तर आपण पुढे तुम्हाला कॉम्पिटिशनसुद्धा सांगणार आहे. थोडं पेशन्सफुली व्हिडिओ पहा. तर पहा, ठाणेसाठी आपण सांगितलं आणि पालघरसाठी पेसा क्षेत्रामध्ये सांगितलं, सर्वसाधारणसुद्धा सांगितलं. टोटल जागा बघायला गेलो आपण नॉन पेसामध्ये तर 44 आहे. ठाणेमध्ये पेसा क्षेत्रामध्ये टोटल जागा जर बघायला गेलो तर 44 आहे. ठीक आहे, तुम्हाला आपण टेबलसुद्धा दाखवून देतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हा बघा जागेचा जो टेबल आहे तो बघू शकता आपण. हा नॉन पेसासाठी आहे आणि हा पेसासाठी बघू शकता तुम्ही. हा ठाणेसाठी आहे, हा ठाणेसाठी आहे आणि हा पालघरसाठी आहे. ठीक आहे, तर पहा ओपनसाठी सर्वसाधारणसाठी 25 जागा आहे आणि इथे 4 जागा आहे सर्वसाधारणसाठी. पण बाकी हे जर तुम्हाला रिझर्वेशन मिळाली नाही तर याचासुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. 150 टोटल जागा आहे, इथे 44 आहे. चला आपण बघूया. नेक्स्ट कास्ट आहे साठी सर्वसाधारण जागा आहे 8, टोटल जागा आहेत 22. साठी 4 जागा आहे सर्वसाधारणमध्ये आणि टोटल जागा आहे 18. NTBमध्ये 2 जागा आहे सर्वसाधारणमध्ये आणि एकूण जागा आहे 9. NTCमध्ये सर्वसाधारण 4, एकूण जागा आहे 8. त्यानंतर आहे NTD सर्वसाधारण 2, टोटल जागा आहे 4. OBCसाठी सर्वसाधारण 14, एकूण जागा आहे 67. आणि SBCमध्ये सर्वसाधारण 2 जागा आहे, एकूण जागा आहे 4. EWSमध्ये 7 जागा आहे सर्वसाधारण, एकूण जागा आहे 28. त्यानंतर बघा ओपनमध्ये सर्वसाधारण 20 जागा आहे, एकूण जागा आहेत 89. एकूण सर्वसाधारण 69 जागा आहे. आणि टोटल जागा बघायला गेलो तर इथे नॉन पेसा क्षेत्रामध्ये म्हणजेच जो नॉन पेसा क्षेत्राचा टेबल आहे तुम्हाला दाखवला मी, तो 266 जागेसाठी आहे. ठीक आहे,
तर पहा आता कॉम्पिटिशन बघूया इथे. तर पहा आपण मेल कॅन्डिडेटसाठी बघूया. तर पहा एस टीसाठी आता बघा त्यांनी पेसा आणि नॉन पेसा असं काही त्यांनी दिलेलं नाही आहे, म्हणून आपण एक्झॅक्ट तर काढू शकलो नाही आहे. तरी पण पहा धाव चाचणीसाठी पात्र उमेदवार मेल कॅन्डिडेट जर आहे ते आहे 4550. किती आहे? 4550. आणि इथे जागा जर बघितल्या आपण तर जवळपास या सर्वसाधारणसाठी 35 येतात. ठीक आहे, पेसा आणि नॉन पेसा पकडून. तर याला आपण एका जागेसाठी 130 कॉम्पिटिशन येतं. पण जर आपण याचा विचार केला नॉन पेसासाठी तर माझ्या अंदाजाने हा 90 ते 95 जणांचं कॉम्पिटिशन राहणार आहे नॉन पेसामध्ये. आणि पेसामध्ये जर बघायला गेलो आपण तर इथे जवळपास 40 ते 45 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन राहणार आहे सर्वसाधारणमध्ये. पेसामध्ये याच्यापेक्षा सुद्धा कमी राहू शकतं, पण इतकं कॉम्पिटिशन एका जागेसाठी पेसा क्षेत्रामध्ये आहे. हा एक अंदाज आहे, कारण की त्यांनी एक्झॅक्ट काहीच दिलेलं नाही आहे. त्यांनी मिक्स करून लिस्ट दिलेली आहे. जर त्यांनी वेगवेगळी दिली असती पेसा आणि नॉन पेसाची तर आपण एक्झॅक्ट काढू शकलो असतो. पण खूप कमी कॉम्पिटिशन आहे एस टीसाठी, पेसासाठी सुद्धा आणि नॉन पेसासाठी सुद्धा. जर तुम्ही कंपॅरिझन केलं अदर वनवृत्तानुसार तर इथे खूपच कमी कॉम्पिटिशन आहे एस टीसाठी. त्यानंतर बघा आपण एस टीसाठी सांगितलं. आता एस टीसाठी पहा 3494 मेल कॅन्डिडेट आहेत त्यामधून, आणि एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे इथं 436चं. विजेसाठी पहा 1680 विद्यार्थी आहे इथे मेल कॅन्डिडेट म्हणजे पुरुष उमेदवार, आणि इथे सर्वसाधारणमध्ये कॉम्पिटिशन आहे 420चं. आपण सर्वसाधारणच सांगू शकतो आहे, कारण की तिथे त्यांनी एक्झॅक्ट समांतर आरक्षण असं काही दिलेलं नाही आहे. आणि तसं पण यामध्ये 420 लोकांचं कॉम्पिटिशन येणार आहे एका जागेसाठी. तुम्ही 10 लोकांचं आणखी कमी करू शकता प्रत्येक कास्टनुसार. ठीक आहे. त्यानंतर एन टी बीमध्ये कॉम्पिटिशन आहे एकूण पुरुष उमेदवार आहे 706 आणि एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे 354. त्यानंतर NTC एकूण 2026 पुरुष उमेदवार आहे आणि सर्वसाधारणमध्ये कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी 506. सर्वात जास्त कॉम्पिटिशन इथे फक्त NTCचंच आहे असं पाहायला मिळत आहे. त्यानंतर NTDमध्ये 1003 विद्यार्थी आहे पुरुष उमेदवार आणि एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे 501 उमेदवारांचं. त्यानंतर OBCमध्ये 4973 उमेदवार आहे पुरुष उमेदवार आणि एका जागेसाठी सर्वसाधारणमध्ये कॉम्पिटिशन आहे 355. त्यानंतर SBC एका जागेसाठी इथे पुरुष उमेदवार आहेत 188 आणि 198 आहे. 198 आहे आणि एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे 99 जणांचं सर्वसाधारणमध्ये. त्यानंतर EWS 2302 उमेदवार आहे एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे 328. ओपनमध्ये जर बघायला गेलो 3896 पुरुष उमेदवार आहे आणि एका जागेसाठी 194 कॉम्पिटिशन आहे. पण आपण जर इथे ओपनमध्ये असं पकडू शकत नाही, कारण की हे सर्वच कास्टचे इथे कॉम्पिटिशनसाठी इलिजिबल आहे फक्त पेसा क्षेत्रातले सोडून. तर सर्वांनी एक लक्षात घ्यायचं आहे की ओपनसाठी तुम्ही सर्व काही पात्र आहे. जे टॉपर असतील ते सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये आहे ओपनमध्ये, कारण की ओपनमध्ये जागासुद्धा भरपूर आहे. 20 जागा सर्वसाधारणमध्ये आहे आणि एकूण जागा 89 आहे. तर इथे बघा इथे सुद्धा कॉम्पिटिशन बाकी वनवृत्तासारखंच आहे. आणि राहिला आपला जो प्रश्न आहे कट ऑफ किती जाईल. आणि बघा महिला विचार करतील का आमचं सांगितले नाही, पण आपल्यापाशी महिलांचं धाव चाचणीची जशी यादी येईल तशी आपण त्यांचंसुद्धा काढणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर त्यांनी थोडा पेशन्स ठेवायचा आहे. आपण त्यांचंसुद्धा कट ऑफ काढणार आहे. फक्त आता मेल कॅन्डिडेट पुरुष उमेदवार सर्वसाधारणमध्ये आपण कट ऑफ काढलेला आहे. समांतर आरक्षणाचा कोणताच काढलेला नाही. ते भूकंपग्रस्त असो, प्रकल्पग्रस्त असो, माजी सैनिक असो, कोणाचंच कॉम्पिटिशन आपण काढलेलं नाही आहे. त्यांना जर आपण कमी केलं तर आणखीन कमी जणांचं कॉम्पिटिशन होते. म्हणून म्हटलं आपण जे जे काढलेलं आहे त्यामधून 10 आणखी तुम्ही कमी करू शकता. पण आपण इथे एकच सांगणार आहे की STसाठी सर्वात कमी कॉम्पिटिशन आहे बाकी वनवृत्तापेक्षा, कारण की जागा भरपूर आहे आणि उमेदवार कमी आहे. तर पहा आता आपला जो प्रश्न आहे कट ऑफ किती जाऊ शकतो, तर बाकी वनवृत्तासारखाच इथे कट ऑफ जाईल. पण इथे जर आपल्याला सेफ स्कोर बघायचा आहे तर 150+
टोटलिंग जर होत असेल तुमची एस टी कास्ट सोडून, पैसा आणि नॉन पैसा सोडून, बाकी कास्टसाठी सांगतो आपण, तर ते सेफ झोनमध्ये आहेत असं समजू शकता. आणि महिला उमेदवार इथे 135च्या वर तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकता असं माझा अंदाज आहे. हा एक माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला कसा वाटला कट ऑफ आपला काढलेला आणि ॲनालिसिस कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महिलांचं जर कट ऑफ पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काढून देऊ. धन्यवाद.